नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। काल आपण या प्रकारची बाहीसाठीची डिझाइन बघितली होती। आज आपण सुंदर अशी बाहीसाठीची डिझाइन बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर या प्रकारे बाहीचा शेप देऊन घ्यायचा। बाहीचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा। त्यानंतर एक सरळ रेष देऊन घ्यायची। त्यानंतर त्यावर या प्रकारे क्रॉस लाईन देऊन घ्यायच्या। त्यानंतर खालच्या साइडनी या प्रकारे चेन स्टिच देऊन घ्यायची। आज आपण फिटिंग स्टोन आणि कट पाईप वापरून ही बाहीसाठीची डिझाइन तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरही करा। आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर आजच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढच्या ज्या ब्लाउजच्या गळ्यासाठीच्या ज्या डिझाइन आपण बघणार आहोत त्या तुम्हाला बघायला भेटतील। त्यानंतर फिटिंग स्टोन घ्यायचे। फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने हे फिटिंग स्टोन चिटकून घ्यायचे। दोन फिटिंग स्टोनच्या मध्ये थोडंसं अंतर सोडायचं। त्यानंतर हे फिटिंग स्टोन चिटकून घ्यायचे। आपण ज्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्या लाईनवरतीच आपल्याला हे फिटिंग स्टोन चिटकून घ्यायचे। या प्रकारे व्यवस्थित असे सगळे फिटिंग स्टोन आपल्याला चिटकून घ्यायचे। त्यानंतर आपली जी लाकडाची सुई आहे त्या सुईमध्ये कट पाईप भरून घ्यायचे। आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवरती कट पाईप टाकून घ्यायचे। तीन कट पाईप नंतर एक मणी टाकून घ्यायचा। पुन्हा आपण जिथून कट पाईप टाकले होते तिथूनच पुन्हा कट पाईप टाकायचे। हे कट पाईप टाकताना थोडेसे क्रॉस मध्ये टाकून घ्यायचे। पुन्हा तीन कट पाईप टाकल्यानंतर एक मणी टाकून घ्यायचा आणि शेवटी नॉट देऊन घ्यायची। प्रत्येक वेळेस मणी टाकल्यानंतर या प्रकारे नॉट देऊन घ्यायची। ही नॉट जर दिली नाही तर आपले मणी सुटतील, त्यामुळे प्रत्येक वेळेस नॉट द्यायची। पुन्हा दुसऱ्या साइडनी सेम याच पद्धतीने थोडेसे क्रॉस मध्ये कट पाईप टाकून घ्यायचे। त्यानंतर दुसरा जो फिटिंग स्टोन आहे त्या फिटिंग स्टोन पासून पुन्हा कट पाईप टाकून घ्यायचे। अगोदर जी सरळ रेष आहे त्या रेषेवरती कट पाईप टाकून घ्यायचे। त्यानंतर थोडेसे क्रॉस मध्ये कट पाईप टाकून घ्यायचे। या प्रकारे कट पाईप टाकून घ्यायचे। पुन्हा थोडेसे क्रॉस मध्ये कट पाईप टाकून घ्यायचे।
प्रत्येक वेळेस कट पाईप टाकून झाल्यानंतर एक मणी टाकून घ्यायचा. कट पाईप टाकताना हे 3च टाकायचे, म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती सगळी सारखी दिसेल. कट पाईप कमी जास्त झाले तर व्यवस्थित दिसणार नाही डिझाईन, त्यामुळे कट पाईप टाकताना 3च कट पाईप टाकायचे. त्यानंतर एक मणी टाकून घ्यायचा. पुन्हा फिटिंग स्टोनच्या दुसऱ्या साईडला कट पाईप टाकून घ्यायचे. नंतर आपली जी पुढची लाईन आपण ड्रॉ करून त्यावर फिटिंग स्टोन चिटकवले आहे त्यावरती आपल्याला कट पाईप टाकून घ्यायचे. सेम याच प्रकारे कट पाईप टाकून घ्यायचे. या प्रकारच्या डिझाईनमुळे ब्लाऊजचा लुक खूपच छान वाटतो. या प्रकारची डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. या प्रकारे कट पाईप टाकून घ्यायचे. या प्रकारे प्रत्येक फिटिंग स्टोनच्या शेजारी कट पाईप टाकून घ्यायचे.
या प्रकारे आपल्याला पूर्ण डिझाईन ही आपली कंप्लीट करायची आहे. या प्रकारे आपली बाहीसाठीची डिझाईन इथं तयार झाली आहे. तर ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.